आणि ही बघा इथे रांगोळी काढून ठेवली ही छोट्याची पिंट्याची मण्याची अरे ही वाईट परिस्थिती आहे आपल्या शहराची. अरे हो यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. मार्ग आहे जपूराव आपल्या घराच्या बाजूला जे शौचालय आहे ते स्वच्छ ठेवणं आणि लहान मुलांच्या बरोबर मोठ्यांना पण तिकडे शौचालयामध्ये त्याचा वापर करायला सांगणं ही फार मोठी जबाबदारी आपल्यावरती येऊन ठेपलेली आहे. महाराज आता आपल्याला त्यांना सांगावं लागेल. या तुम्हाला सांगतो आपल्या घराच्या बाजूला जे शौचालय आहे ते स्वच्छ ठेवणं आणि त्या शौचालयामध्ये शौचास जाणे ही आपली जबाबदारी आहे. त्याच्यामुळे रोगराई पसरत नाही. त्याच्यावरती बसणाऱ्या माश्या ज्या असतात त्या अन्नपदार्थांवरती बसतात त्याच्यामुळे आपल्यावरती खूप रोगराई पसरते. अशा पद्धतीने आपण शौचालयात जाणं चुकीचं आहे. तर तुम्हाला काय समजलं याच्यातून? तर मला जर समजलं की आपले शौचालय स्वच्छ ठेवायला पाहिजे ते आणि स्वच्छता सर्वांनी जायला पाहिजे ते इकडं तिकडं नाही जायला पाहिजे सर्व स्वच्छता ठेवायला पाहिजे ते एवढी गोष्ट महत्वाची वाटली. वा खूप मोलाचा शाबास 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 त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला हव्या एकदा. दादा चला शंभूराव तुम्हाला मी अजून एक दृश्य दाखवतो. अरे हा अरे चला 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 हा हॅलो हा मटण घेतलं म्हणजे अरे वा म्हणजे मटण घेतलंय आता चला आपण जरा मेजवानीच करायला जाऊ लगेच तिकडं. अरे दादा तुम्हाला हा मटण दिसलं पण ती काही पिशवी नाही दिसली का प्लास्टिकची? मग या आपल्याला काही पिशवी किती घातक आहे माहिती आहे का तुम्हाला? मग ही काही पिशवी वापर टाळा. पर्यावरण वाचवा. प्लास्टिकचा वापर करा आपलं आयुष्य निरोगी ठेवा. ही काही पिशवी आपल्याला वापरायची नसते. आपण ही काही पिशवी वापरून बाहेर टाकून देतो कचऱ्यात. मग ते गाई ढोरं खातात आणि त्यानंतर ते खाल्ल्यानंतर त्यांचा तो मृत्यू होतो.